पुण्यात शिवसेना नेते रवींद्र धंगेकर विरुद्ध केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हा वाद चांगलाच पेटलाय। जैन बोर्डिंगच्या जागेवरनं धंगेकर सातत्यानं मोहोळांवरती आरोप करतात आणि त्यामुळे भाजपमध्ये नाराजी पसरली असून धंगेकरांची एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट तक्रार केली गेली आहे। अशातच धंगेकरांनी आपल्या ट्विटरवरील शिवसेनेचा लोगो असलेले कव्हर फोटो हटवलेत आणि त्यामुळेच चर्चांना उधाण आलंय। बघूया। सत्य लढणारे सत्य लढत राहणारे, त्याच्यासाठी सत्यमेव जयते। लोकसभा विधानसभा राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडनं दुसरं काय अपेक्षा? मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट धंगेकर हा मोहरा आहे। धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहे। जैन बोर्डिंगच्या जागेवरून शिवसेना महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आपल्याच मित्रपक्षाचे मंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात मोर्चा उघडलाय। याबाबत भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रवींद्र धंगेकर यांची तक्रारही केली आहे। अशातच धंगेकरांनी आपल्या ट्विटरवरील शिवसेनेचा लोगो असलेला कव्हर फोटो आता हटवलाय। सत्यमेव जयते, पुणेकर फर्स्ट असा उल्लेख केल्यानं चर्चांना उधाण आलंय। दबाव, दादागिरी, गुन्हेगारी, अंगावर येणे, माझ्यावर केसेस होणं, माझं घर उद्ध्वस्त करणं, ह्याला कधीच मी घाबरलो नाही आणि घाबरणार नाही। तसं सुरू आहे का सध्या? नाही कुठली, मी बघा राजकारणात मी कफनच बांधून आलोय, त्यामुळे उद्याचा दिवस हा माझा नाही। आजपर्यंत मी आहे, उद्या माझ्यावर काही घडू शकतं, म्हणून राजकारणात कफन बांधून आलेलं आहे। त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीची माझी तयारी आहे। मी तर प्रामाणिक आहे, मी शिंदे साहेबांशी प्रामाणिक आहे, पण जर चुकीच्या पद्धतीनं काही कुठल्या पद्धतीनं माझ्यावर कोणी ॲक्शन करायला गेलं तर हा धंगेकर घाबरणारा नाही। एकच व्यक्ती आहे, आता त्याला काय बोलायचं होते वूट मला मान्य आहे की तुम्ही सुद्धा ज्या वेळेला एखादा बाईट घेताय, मुलाखत घेताय, तर या शहरातली हे वातावरण बिघडणारी ही जी मंडळी आहेत, उगाचच उठायचं, काही चालवायचं, उठायचं, काही आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत आहेत। ज्या वेळेला ही निवडणूक झाली, तुम्हाला सांगतो लोकसभा विधानसभा राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडनं दुसरं काय अपेक्षा आहे? त्यामुळे तुम्ही मला खरं तर मी माझं स्पष्टीकरण दिलंय, पुन्हा त्याच्यावरती बोलू नये असंच मला वाटतं। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जैन बोर्डिंगच्या जमिनीचा वाद गाजतोय। या प्रकरणामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे लागेबंद असल्याचा आरोप धंगेकर यांच्याकडून केला जातोय। मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आरोप फेटाळले असले तरीही धंगेकर मागे हटायला तयार नाहीयेत। त्या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकरांनी मोहोळ यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता। त्यामध्ये बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांच्या एका प्रकल्पाची जाहिरात करताना सोयी सुविधांची माहिती देताना ते दिसतायत। या व्हिडिओवरून कंपनी गोखलेंची नाही तर मोहोळांची दिसत आहे अशी पोस्ट धंगेकरांनी केली। विशाल गोखले हा माझा मित्र होता, आहे आणि राहणार आहे, यात बदल आहे का? नाहीये। 5 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करतो। 5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, तो कालचा परवाचा नाहीये। माझं म्हणणं आहे जैन समाजाच्या विषयात, जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा, त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा। आता परत आता हा व्हिडिओ आला, परत काल कुठे बघितलं मेन सावेनीची जाहिरात कोणते करत होतं, मग काय पार्टनर आहेत का? काहीतरी मला असं वाटतं की ह्याच्यात जाऊ नये आपण। सत्य लढणारे सत्य लढत राहणारे आणि त्याच्यासाठी सत्यमेव जयते। पण मी शिवसेनेचा आहे, शिंदे साहेबांचा आहे आणि त्यांनी एवढं मान सन्मानाने मला पक्षात बोलून मला सन्मान दिला, त्याची मला जाणीव आहे आणि मी त्यांच्यावर काम करणार, लढाई लढत राहणार। शिंदे साहेब तर माझे नेते, त्यांनी सांगितलं तर मी ऐकलंच, पण भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता त्यांनी येऊन सांगितलं की धंगेकर तुम्ही चुकले, महावीरांचं देऊळ ज्यांनी घाण ठेवलं त्यांच्यावर कारवाई करता किंवा बोलता ही जर तुमची चूक आहे असं बोलला तर मी माझं सगळं शांत होतं। पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये जैन बोर्डिंगची 3 एकरची जागा आहे। ही जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे गोखले कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला विकली असल्याचा दावा जैन समाजाकडून केला जातोय। मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे याच गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीशी लागेबांधे असल्याचाही आरोप धंगेकर सातत्यानं करतायत। रवींद्र धंगेकर यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की 2024ला एक जण मीडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आला होता। तो कोण आहे? आदरणीय फडणवीस साहेबांना माहीत आहे। आज तोच घोट्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या पेरतोय। मन में है विश्वास, हम होंगे कामयाब असं म्हणत अप्रत्यक्षपणे केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यावर निशाणा त्यांनी साधलाय।
आणि पुन्हा एकदा सांगतो, भगवान महावीरांचं मंदिर आणि जैन बोर्डिंगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढवणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील. तुम्ही कितीही कटकारस्थानं केलीत आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवी धंगेकर मागे हटणार नाही. सोबत आहेत पुणेकर, लढत राहील धंगेकर. मला वाटतं मुरलीधर मोहोळजींनी यातली स्पष्टता दिली आहे. कायदा सुद्धा सुस्पष्ट आहे. मुरलीधर मोहोळ यांची कुठल्याही व्यावसायिकाशी पार्टनरशिप आता तेव्हा हा व्यवहार होताना नव्हती. या सगळ्या विषयात कुठलंही काळं भेरं मोहोळ यांनी केलंय असं स्पष्ट होत नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा अधिकार आहे मुख्यमंत्र्यांना आपलं म्हणणं मांडण्याचं, कारण मांडण्याचा. तो मांडला, योग्य निर्णय मुख्यमंत्री घेतील. धनगेकरांनी हे बोलल्यामुळं त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे. मग नवी मुंबईचं काय? मला असं वाटतं की समन्वयानं हे घेतलं पाहिजे. इकडं तर गुंडांबरोबर देखील माझे संबंध आहेत, मी असं करतो तसं करतो, हे पण आपण सगळ्यांनीच दाखवलेलं आहे आपल्याला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे संयमानं घेतलं पाहिजे. जसं पुण्यामध्ये चालू आहे तसं इकडच्या परिसरामध्ये देखील चालू आहे. मोहोळ आणि धंगेकरांच्या संघर्षावरून संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधलाय. मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट सक्रिय आहे असा दावा राऊतांनी केलाय. अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आले. मोहोळ विरुद्ध धंगेकर हे मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट. धंगेकर हा मोहरा आहे. धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत. धंगेकरांनी केलेले आरोप किंवा त्यांनी दाखवलेले पुरावे ज्याची थोडी चौकशी निश्चित वरिष्ठ पातळीवर केल्या जाईल. एखाद्या राजकीय नेत्यांवर किंवा मंत्र्यांवर असे आरोप होतात त्या टायमाला याचं दखल जरूर घेतली जाते आणि म्हणून या संदर्भामध्ये मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतीलच. मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं असलं तरीही झालेला व्यवहार मात्र अडचणीमध्ये सापडलेला आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिलाय. मात्र मंत्री मुरलीधर मोहोळ हे रवींद्र धंगेकरांच्या टार्गेटवर आलेत. त्यामुळे या प्रकरणाचा शेवट नेमका कसा होणार, मुरलीधर मोहोळ यांचा गेम होणार की रवींद्र धंगेकरांचा, हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.